हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 1 दॅट इज सॉलिड स्टेट. या चॅप्टरमधले सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, PYQs आणि त्यासोबतच असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता. सो लेट अस स्टार्ट. याच्या आधी ऑलरेडी मी बायोलॉजी आणि फिजिक्ससाठीचे पण क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या सगळ्यांच्या लिंक्स अवेलेबल आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, प्लीज चेकआउट करा. सो सॉलिड स्टेटमध्ये ॲज युजुअल इंट्रोडक्शनचा भाग आपण स्किप करतो कारण याच्यावरती प्रश्न नाही विचारला जात. नेक्स्ट आहे, हे पण तुम्ही हवं तर स्किप करू शकता. डिरेक्टली यायचं आहे क्रिस्टलाइन सॉलिड्सवरती. क्रिस्टलाइन सॉलिड्स आणि ॲमॉर्फस सॉलिड्स यांच्यामधला डिफरन्स विचारला जातो. याच्या आधी खूपदा विचारला गेलेला आहे. सो यांच्यामधला डिफरन्स करायचा आहे. डिफरन्समध्ये तुम्हाला 4 पॉईंट्स घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये 3 पॉईंट्स आहेत आणि चौथा तुम्ही एक एक्झाम्पलचा पॉईंट घेऊ शकता. ठीक आहे. सो दोघांमध्ये पण सिमिलर पॉईंट्स असतील. 3 पॉईंट्स आहेत, चौथा पॉईंट एक्झाम्पलचा घ्या. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आयसोमॉर्फिक आणि पॉलिमॉर्फिक. तर हे जे आयसोमॉर्फिक आहे याचं तुम्हाला डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल आणि पॉलिमॉर्फिकचे डेफिनेशन आणि एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आताचे क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स आहे. तर हे पूर्ण रीड करण्यापेक्षा फक्त हा टेबल करा कारण या टेबलमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पण आहेत आणि एक्झाम्पल्स पण आहेत आणि डिफरन्स बिटवीन प्रमाणे दिलेला आहे. सो चौघांचाही लक्षात ठेवण्यासाठी टेबल लक्षात ठेवा रादर दॅन हे सगळं थेरोटिकल लक्षात ठेवण्यापेक्षा. सो टेबल लक्षात ठेवायला पण इझी आहे आणि डिफरन्स बिटवीन आलं तर तुम्ही आहे असे पॉईंट्स तिथे लिहू शकता. ठीक आहे. सो हा टेबल करायचं आहे. बाकी तुम्ही ही थिअरी स्किप केली तरी पण चालेल. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये युनिट सेल याची डेफिनेशन लक्षात ठेवायची. ही 1 मार्काला विचारली जाते एक्झाममध्ये. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, बाकी तुम्ही स्किप करू शकता. हे पण स्किप करू शकता, हे स्किप करू शकता. हां, फक्त एवढं लक्षात ठेवा की ब्रेविस जे आहे ब्रेविस लॅटिसमध्ये 14 युनिट सेल असतात किंवा 14 ब्रेविस लॅटिस असतात. MCQsमध्ये आलं तर येऊ शकतं. त्याच्यानंतर क्युबिक सिस्टममध्ये तुम्हाला हे नंबर्स लक्षात ठेवायचे आहेत की बॉडी सेंटर क्युबिक सेलमध्ये क्युबिक युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स असतात तर 2 असतात. सिम्पल क्युबिकमध्ये 1 पार्टिकल असतं आणि फेस सेंटरमध्ये 4 असतात. सो हे फक्त नंबर्स लक्षात ठेवायचे, थिअरी नाही लक्षात ठेवली तरी पण चालेल. नेक्स्ट या चार्टवरती कसे प्रश्न येतात तर सगळ्यात जास्त व्हेरिएशन कोणत्या ह्याच्यावर दाखवलं जातं कोणत्या क्रिस्टल सिस्टममध्ये तर ते आहे ऑर्थोरोम्बिक. आणि येस, सो तुम्हाला हे एक लक्षात ठेवायचं, ऑर्थोरोम्बिकमध्ये खूप जास्त व्हेरिएशन आहे. बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिलेशनशिप बिटवीन मोलार मास आणि डेन्सिटी. तर हे तुम्हाला एक्झाममध्ये डेरिवेशनसाठी येतं. 2 ते 3 मार्क्ससाठी तुम्हाला हे डेरिवेशन येतं. सो इथपर्यंत तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. इथून स्टार्ट करायचं आणि इथपर्यंत डिराईव्ह करायचं आहे. आणि नेक्स्ट हा जो फॉर्म्युला आहे खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती न्यूमॅरिकल्स PYQsमध्ये खूपदा आलेत. जास्त नाही, फक्त 2 मार्कांचे न्यूमॅरिकल्स असतात आणि सेम याच पॅटर्नमध्ये असतात. सो एक्सरसाइजमधले क्वेश्चन सॉल्व करण्यापेक्षा जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पॅकिंग एफिशियन्सी. तर याच्यामध्ये तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, हे तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. डिरेक्टली इथे तुम्हाला यायचं आहे वॉयड्समध्ये. सो आता हे जे वॉयड आहेत, कुठे गेलं वॉयड? हां. सो वॉयड म्हणजे काय आणि टेट्राहायड्रल वॉयड आणि ऑक्टाहायड्रल वॉयडमध्ये काय रिलेशन आहे तर हे तुम्हाला इथून पाहायचं आहे. इथे त्यांनी रिलेशन पण दिलं आहे. जर n नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर टेट्राहायड्रल वॉयड्स 2n असतात आणि ऑक्टाहायड्रल वॉयड्स n असतात आणि टोटल वॉयड्स जर विचारलं तर ते 3n असणार आहे. सो हे लक्षात ठेवा, हे न्यूमॅरिकलसाठी उपयोगी पडणार आहे. बाकी हे तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट पॅकिंग एफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटिस. हे एक्झाममध्ये PYQsमध्ये येऊन गेलं आहे. हे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे आधी हे डायग्राम आणि मग तुम्हाला स्टेप 1 रेडियस, स्टेप 2 व्हॉल्यूम, स्टेप 3 टोटल व्हॉल्यूम, स्टेप 4 पॅकिंग एफिशियन्सी. सो जोपर्यंत हे आन्सर येत नाही तोपर्यंत तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सिमिलरली हे जे आहे आपल्याकडे बॉडी सेंटर्ड, तर बॉडी सेंटरसाठी पण सेम तुम्हाला हे पूर्ण डेरिवेशन करायचं आहे. PYQsमध्ये नाही आलं आहे, PYQsमध्ये फक्त सिम्पल क्युबिक आलेलं आहे. पण मे बी नेक्स्ट टाईम बॉडी सेंटर येऊ शकतं आलं तर, त्याच्यामुळे करून ठेवा. आणि नेक्स्ट आहे पॅकिंग एफिशियन्सी फॉर फेस सेंटर्ड, पण अगेन हे डेरिवेशन पण करून ठेवायचं आहे. नंतर तुम्ही हा चार्ट लक्षात ठेवा कारण याच्यामध्ये सगळ्याच व्हॅल्यूज आहेत ज्या आपण इथून डिराईव्ह केल्या याच्यामधून, तर त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळतात.
सो नेक्स्ट आहे इथे तुम्हाला हे जे पाहायला मिळते 0.500A, तर हे तुम्हाला न्यूमॅरिकल सॉल्व करताना उपयोगी पडेल, कारण प्रत्येक वेळी तुम्हाला √3/4ची व्हॅल्यू फाइंड आउट करा वगैरे हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली या व्हॅल्यूज ज्या आहेत तर या यूज करू शकता. सो त्यासाठी ह्या व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत. सो जर लक्षात राहत असतील तर नक्कीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण न्यूमॅरिकल्समध्ये हे खूप फायदेशीर आहे. कारण √3/4ला दरवेळी तुम्ही डिवाइड करत बसणार तर ते त्याच्यामध्ये वेळ जाईल. सो बेस्ट आहे की तुम्ही डायरेक्टली याची व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हे जे डेरिव्हेशन्स आहेत ते पण करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इथे तुम्हाला पॅकिंग एफिशियन्सी आणि कोऑर्डिनेशन नंबर पाहायला मिळते. तर हे तुम्हाला MCQजमध्ये विचारलं जातं की कोणाचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे आणि पॅकिंग एफिशियन्सी तर आपण आता इथे पण पाहिलेलीच आहे. लक्षात ठेवायची असेल तर अशी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल तर पॅकिंग एफिशियन्सी विचारली आहे की वॉइड विचारलं आहे ते नक्की पहा, कारण कधी कधी तुम्हाला वॉइड स्पेस किंवा वॉइड किती असेल हे विचारलं जातं. तर त्या केसमध्ये तुम्हाला 100मधून हे पॅकिंग एफिशियन्सी सबट्रॅक्ट करायची आहे आणि जी व्हॅल्यू असेल तर ती असणार आहे वॉइड किंवा रिकामी व्हॅल्यू, म्हणजे रिकामी स्पेस. हे स्किप करू शकता, ह्याचं डेरिव्हेशन नाही आहेत. नेक्स्ट आहे असा क्वेश्चन करायचा आहे. असे क्वेश्चन्स PYQजमध्ये आलेले आहेत. सिमिलरली हे पण क्वेश्चन्स ट्राय करा की तुम्ही सगळे सॉल्व कराल, कारण खूप इझी आणि खूप छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत. ह्याला जास्त वेळ पण लागत नाही, अगदी 1 ते 2 मिनिटांचा वेळ लागतो. हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर हे ट्राय करा, कारण हे क्वेश्चन्स येऊ शकतात. वॉइड फाइंड आउट करायला खूप इझी आहे, एकदा तुम्ही सॉल्व करून पहा. नेक्स्ट आहे इम्परफेक्शन्स आणि क्रिस्टल डिफेक्ट. याच्यामधला हा पहिला पार्ट स्किप केला तरी पण चालेल. याच्यामध्ये कोणते डिफेक्ट्स जास्त वेळा विचारले गेलेले आहेत, तर जास्त वेळा विचारले गेलेले डिफेक्ट म्हणजे फ्रँकल आणि स्कॉटकी डिफेक्ट. तर हे 2 डिफेक्ट्स करायचे आहेत. डिफेक्ट्स करताना डायग्राम ड्रॉ करायचं आहे, म्हणजे हे पूर्ण डायग्राम. हा डिफेक्ट काय आहे, याच्या कंडिशन्स काय आहेत आणि कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत हे तिन्ही पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सिमिलरली फ्रँकलसाठी पण डायग्राम ड्रॉ करायचं आहे. डिफेक्ट काय आहे, त्याच्या कंडिशन्स काय आहेत आणि कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत. ठीक आहे. सो हे झालं स्कॉटकी आणि फ्रँकलसाठी. तुम्ही जर पाहिलं असेल तर एका मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये म्हणजे मागे कधीतरी वर्षीच्या पेपरमध्ये वॅकन्सी डिफेक्टवरती पण क्वेश्चन आलेला होता. सो वॅकन्सी डिफेक्ट पण तुम्हाला करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कुठे गेलं ते, येस, इंटरस्टिशियल इम्प्युरिटी इफेक्ट. हे पण एकदा PYQजमध्ये येऊन गेलं आहे. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट. सो हे 2 तुम्हाला अजून एक्स्ट्रा करायचे आहेत. त्याच्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट हे मी का सांगते, कारण हे PYQजमध्ये आले त्याच्यामुळे सांगते. मधले मी तुम्हाला नाही सांगितले कारण हे PYQजमध्ये नाही आहेत. फॉर एक्झाम्पल हे नाही आहे. त्याच्यानंतर कुठे गेलं, हे नाही आहे. फ्रँकल आणि स्कॉटकी आहे. हे आदलमधला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल. पण ज्याला मी तुम्हाला आत्ता मार्क करून दिले ते मात्र तुम्हाला करायचे आहेत, कारण ते PYQजमध्ये आलेले आहेत. आफ्टर दॅट F सेंटर्स जे आहेत तर ते कोणत्या डिफेक्टमध्ये बनतात हे विचारलं जातं, मेटल एक्सेस की मेटल डेफिशियन्सी, तर ते लिहायचं आहे. नेक्स्ट आहे हे जे बँड थिअरी वगैरे आहे हे शक्यतो केमिस्ट्रीमध्ये नाही विचारलं जात, कारण हे सेम तुम्हाला सेमीकंडक्टर्समध्ये आहे, फिजिक्समध्ये. सो त्याच्यामध्ये तुम्ही हे शिकणार आहातच. सो मग आत्ता तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये तरी ॲट सच सेमीकंडक्टर्स काय आहे किंवा कंडक्टर्स काय आहे असे क्वेश्चन जास्त करून नाही विचारले जात, पण तरी पण तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिकचं पाहायला मिळतात डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला फिजिक्सला पण उपयोगी पडेल आणि केमिस्ट्रीच्या पेपरमध्ये पण येऊ शकतं. ठीक आहे. सो हे तिघांचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहेत. बाकी तुम्ही हे जे आदलंमधलं हे स्किप केलं तरी पण चालेल. तुम्ही ऑलरेडी 11thमधल्या फिजिक्समध्ये P टाईप सेमीकंडक्टर, N टाईप सेमीकंडक्टर पाहिलं असेल, सो तुमच्याकडे बेसिक नॉलेज आहे. जर तुम्ही तेव्हा स्किप केलं असेल तर आता एक ते जस्ट रीड करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल. पण याच्यावरती कुठल्याही प्रकारचे PYQs नाही आलेत. सो इट्स अप टू यू की तुम्हाला हे करायचं आहे की नाही. ठीक आहे. आफ्टर दॅट MCQs ॲज युजल तुम्ही सगळे करणार आहातच. बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी सांगितले तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. न्यूमॅरिकल्समध्ये सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये न्यूमॅरिकल्स आधी करा आणि मग वेळ असेल तर हे न्यूमॅरिकल्स ट्राय करा. सिमिलर पॅटर्नमध्ये आहेत, वेगळं काहीच नाही आहे. पण आधी न्यूमॅरिकल्स सॉल्व करा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे अनसॉल्ड वगैरे घेऊ शकता सॉल्व करायला. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत सॉलिड स्टेटमधले कळले असतील. नेक्स्ट चॅप्टरचे पण असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन्स अपलोड करावे का हे मला नक्की खाली कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.